न मध्ये मी म मध्ये ही असे खोलास कसा जापून ग. आणि गाईच किराणाला किनाऱ्याला जाऊन आपण उडी मार. तर काय आता आपण चाललेलो आहे स्कुबा डायव्हिंग आणि थोड्या 5-6 राईड करणार आहेत आपण. तर आता बीचवर चाललो आपण बघू शकतो. तर आपण भेटूया बीचवर. पॅरासेलिंग करणार आहेत हे बघा. ही आता ही बोट गेल्यानंतर आपली बोट जाणार आहे. पॅरासेलिंग करणार आहे. पॅरासेलिंगचा व्हिडिओ तुम्हाला पडेल ब्लॉग मध्ये दाखवेल. तर भेटूया आपण पॅरासेलिंग सोबत. आणि गाईज आम्ही डायरेक्ट आता पॅराशूटने समुद्रात जाणार आहे. तुम्हाला माहिती ना आपला विषय खोला कसा जापून ग. तर गाईज आता आपण चाललेलो पॅरासेलिंग करायला. तर आता बघूया काय मस्ती होती धमाल होती. आपल्यासोबत ओंकार आहे भाऊ आहेत आपले 2. बघूया चला काय होते. तर आपली बोट आलेली पॅरासेलिंगचे होऊ शकता इकडे समोर बोट आहे. आपण त्यात चाललेलो बोटीमध्ये. तर बघूया आपण काय होते. मस्त मजा करू. हे सगळा ब्लॉग घेण्याचा प्रयत्न करत. काहीच आपला पॅरासेलिंग करून झालेलं आहे. मस्त मजा आहे. एन्जॉय फुल होता. तर आता आपण किनाऱ्याला चाललोय. आणि गाईच किनाऱ्याला जाऊन आपण उडी मार. आणि गाईच किनाऱ्याला जाऊन आपण उडी मार. अरे कहना क्या चाहते हो. होणार आहे ती तुम्ही नक्की बघा. तर गाईज आता आपण आलोय किनाऱ्यावर. आता डायरेक्ट मी नंतर उडी मारायला लागले समुद्रात. तुम्ही बघू शकता. आता आपण स्कुबा डायव्हिंग करायला जाणार आहे. स्कुबा डायव्हिंगची बोट आली आपण आता कॅमेरा ठेवायला चाललो. आपला डिकी मध्ये कॅमेरा ठेवणार आहे. तर बघू स्कुबा डायव्हिंग करून आपण आता दुसरी वॉटर स्पोर्ट करणार आहे. तर तुम्हाला स्कुबा डायव्हिंगचा शूट मी देणार आहे त्यांच्याकडून घेऊन. चल जायचं. आपलं स्कुबा डायव्हिंग झालेलं आहे. आता स्कुबा डायव्हिंगची क्लिप मी टाकतोय याच्या अगोदर. तर आपलं स्कुबा डायव्हिंग झालेलं आहे. आता वॉटर स्पोर्ट खेळायला चाललोय आपण. तर भेटूया वॉटर स्पोर्ट. तर गाईज आपली जेट स्की राईड झालेली आहे. आता आपण बंपर राईड बनवणार राईड ते करणार आहेत. त्यामुळे आता आपण चौघ असल्यामुळे आपला फोन सांभाळायला कोण नाही. तर आपण कॅमेरा बंद ठेवणार आहे. त्या काय राईडचा आपल्याला शूट घेता येणार नाही. त्याबद्दल माफी मागतो मी. पण आता आपल्याला जायचं राईड करायला. चला. तर गाईज आपले झालेलं आहे फिरून बिरून वॉटर स्पोर्ट्स स्कुबा डायव्हिंग करून. तर आपण आता घरी चाललोय. घरी जाऊन आंघोळ बिंघोळ करून बघू रात्रीचा काय फिरायचा प्लॅन असेल. नाहीतर पार्ट 3 आपण इथंच संपू. बघू तुम्हाला रात्री कळवते. चालू. A few moments later. गाईज आता आपण चाललोय शिवाजी महाराजांनी लावलेल्या वडाचं झाड बघायला चाललोय. तर आपण जाऊ तिकडेच भेटू. चला.
आलेलो आहे शिवाजी महाराजांनी बांधलेल्या वडाच्या झाडापाशी. तुम्ही बघू शकता आता पण हे झाड इथं जिवंत आहे. हे बघा महाराजांची मूर्ती आहे इथं. तर भेटू आपण थोड्या वेळ. तर गाईज आता आपण शिवाजी महाराजांनी बांधलेल्या वडापासून इकडं आलोय. आता शिवाजी महाराजांनी बांधलेली भुयार एक सिक्रेट रस्ता आपला जाणारा किल्ल्यावरती हे बघू शकतो तुम्ही, इथे लिहिलेलं आहे सिक्रेट रस्ता जाणारा असं गुहा आहे. तिकडे आपण आलोय बघायला. तर बघू आपल्याला होते का पॉसिबल खाली जाणं, दाखवतो तुम्हाला. चला तर गाईज आता आपण चाललोय खाली त्या गुहेकडे. बघूया दिसते का काय आपल्याला. थोडासा अंधार पण झालाय, तुम्ही बघू शकता अंधार झालाय. अंधाराच्या वेळी चालू आहे आपण. तर बघू खाली काय दिसते. तर गाईज बघा तुम्ही, बघू तुम्हाला आय होप दिसेल. आय थिंक तुम्हाला दिसेल इकडे आत. इकडे गुहा आहे. त्या गुहेतून डायरेक्ट रोड आपल्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर जातो. आणि जो आपल्या सिंधुदुर्गवरून मी मागच्या ब्लॉगमध्ये दाखवला आहे तो आहे एका गावात एका वाड्यात निघतोय. आणि हा अजून एक भुयारी रोड आहे. ते सिक्रेट रोड होता, आम्हाला पण माहीत नव्हता. आम्ही आलो बघायला. हा वेगळा भुयारी रोड आहे. आणि तो मंदिरातला होता तो एका गावातल्या वाड्यात निघतो. चला थोड्या वेळाने भेटू आपण. चला आता आपले झाले गुहा वगैरे बघून. तर आता आपण रॉक पार्कला जाणार आहे. बघूया तिकडे काय काय सिनेमॅटिक घेण्यासारखं आहे का. आपण बघू, सिनेमॅटिक घेऊ, फोटोशूट वगैरे करू. चला भेटू आपण डायरेक्ट द रॉक पार्कला. चला तर काय आता आपण आलोय रॉक पार्क मध्ये. आता बघू, जाऊ पुढे, बघू काय होते. काय काय बघायला लागेल तिकडे काय काय बघू. चला. आणि गाईज आता आपण जाऊन डायरेक्ट फुगे डान्स करणार आहे. गाईज आता आपण जाऊन डायरेक्ट फुगे डान्स करणार आहे. अभी मजा आएगा ना. कसा फुगे. चला चला तर काय आपण आलेलो रॉक पार्क मध्ये. तुम्ही बघू शकता इकडे इकडे फोटोशूट साठी थांबलोय आपण. हे बघा ओमकार. तर ओमकारला मागाशी नाचायचं होतं पण सगळे पब्लिक असल्यामुळे ओमकार काय नाचला नाही. गाईज माझं म्हणणं काय माहिती का, तुम्ही तिकडे बघा. तिकडे गाईज न मध्ये मीन म मध्ये ही, न मध्ये मीन म मध्ये ही. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. चालेल का नाही? फोटो कसा येईल कमेंट करा. तर चला फोटो काढू. ते बघू शकता आम्ही इथं फोटोला चाललोय तर आम्हाला ती फोटो काढून देणार. बघा शकता तुम्ही की आम्हाला जागा देणार फोटो काढायला. काय करायचं, काय करायचं, काय पैसे तिकीट दिले 40 रुपये. तिथं आम्ही किती 40 रुपये दिले, किती 40 रुपये दिले. बात तो सही है. बघू काय होतं. तर काय आता आपण लहान मुलांच्या पार्क मध्ये आलो. तुम्हाला पाठीमागे दिसत असेल. अच्छा, हमको सिखा रिया. आणि गाईज आता घसरगुंडी खेळावं म्हणतोय मी, पण नगर तुटन फिटन. तर बघू, ओंकारचे शूट टाकतो मी ब्लॉगला. बघूया काय होतं. तर काय आपला ओंकार घसरगुंडी खेळायला लहान लेकरच झालाय आज तो. तर बघू
पडशील खाली बस. नाही रे जमत तो अडकलं. काय तुम्ही बघू शकता अडकलो मी तिथं घसरगुंडी मध्ये. ही आपली खेळायची चीज नाही. तर भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तर काय आता आपण निघायला लागलोय बार्शीला. परत आपला ट्रिप संपलेली आहे आता. लास्ट डे होता काल. आपण आता चाललोय बार्शीला. आता भेटू आपण डायरेक्ट मालवणच्या स्टँडवर. बार्शीला जाता जाता आपण आता लक्ष्मी मंदिरात आलेलोय. बघू शकता समोर लक्ष्मी मंदिर आहे. आपण तिथे दर्शनाला चाललोय. तर जाता जाता म्हणलं थोडस दर्शन घेऊन जावं. बघू दर्शन ते घेऊ. आपण निघू बार्शी. तर आपल्या मंदिरामध्ये आपण आता आलोय. आपण घणी बिणी घेतले देवीला ओटी भरायला. बघू आपण पुढे जाऊ. दर्शन घेतल्यानंतर आपण थोड्या वेळाने बाहेर जाऊ. तर काय आपलं आता दर्शन झालेलं आहे. आपल्याला दिलाय. आता आपण जाऊ. थोडीशी खरेदी करायची आपल्याला. खरेदी ती करू. चाल. तर काय आता आपण रंकाळ्यावर चाललेलो आहे. रंकाळ्यावर थोडीशी खरेदी करणार. देवदर्शन ते झालेले सगळं प्रसाद वगैरे घेतलाय सगळं. तर आपण चाललोय रंकाळ्यावर थोडी खरेदी करायची. खरेदी थोडी करू आणि निघू. थोडा नाश्ता पण करणार आहे आपण. भेटू थोड्या वेळी. आता आपण तिकीट वगैरे काढणार आहेत आणि ट्रेन मध्ये बसणार आहेत. आता आपण ट्रेन मध्ये बसल्यानंतर सूट घेऊ. चला. तर काय आता आपण निघायला आलोय. ट्रेन चालू झालेली आहे आपली. तुम्ही बघू शकता इकडे. आता आपण डायरेक्ट कोरडवाडीत भेटू. चला. काय आता आपण पोचलोय कोरडवाडी मध्ये आणि आपली मालवण ट्रिप आता इथं संपत आहे. तर तुम्हाला कशी मालवण ट्रिप कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. डे 3 लवकरच येणार आहे आपला. आणि गाईज आपण कोकणात देखील खाऊन आता आपल्या गावाकडे देखील खाणार आहे. तर बघू आता काय होत आहे. तर इथं आपला ब्लॉग संपत आहे. भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये.